बघा स्क्रीनवर क्वेश्चन दिलेला आहे. 8 माणसे दिवसाला 9 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. 8 माणसे 9 तास 20 दिवस तर तेच काम डब्ल्यू घ्यायची गरज नाही. तर नंतर आपलं केसच बदलून जाते. तर तेच काम 7 माणसे दिवसाला 10 तास काम करून किती दिवसात, काय विचारलाय, D2 विचारलेला आहे. किती दिवसात पूर्ण करतील. क्लर्क मुख्य परीक्षा 2019 ला रिसेंट मध्येच विचारलेला आहे. ठीक आहे, काढू शकतो आपण याचा आन्सर. किती आले 2 0 0 कट झाला. राईट. आता यांना सरळ भाग, आता काहीच नाही. 7 नी इकडे कट होणारा एकही अंक नाहीये. बरोबर आहे. 9 8 72, 72च्या दुप्पट 144/7. बरोबर आहे. म्हणजे आता उरले किती, याला सरळ 20 नी भाग देऊन मग उरतात किती 4/7 असं. ठीक आहे. किंवा ज्यांना कळत नाही त्यांनी तर सरळ भागच दिला असेल ना. 7 दुने 14 आणि मग उरले म्हणजे 2 ने 14 आणि मग ते 0 देऊन परत 4 असेल तसं. तर हे इतकं. राईट. हे एवढं आन्सर आलेलं आहे याचं. 20.4/7. पुढचं क्वेश्चन हा झाला. एक कॉन्ट्रॅक्टरला एक काम 110 कामगारांना घेऊन 92 दिवसात पूर्ण करायचे आहे. राईट. काम सुरू झाल्यापासून 48 दिवसांनंतर एकूण कामाच्या 3/5 इतके काम पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले तर त्याला शिल्लक काम दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी कामावरून किती कामगारांना कमी करावं लागेल. ओके, असं सांगितलंय. ठीक आहे. पहिल्या कंडिशन मध्ये काय, एकूण कामाच्या 3/5 काम इतके काम पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले. म्हणजे 5 पैकी 3 पूर्ण काम आपण किती समजणार 5, त्याच्यापैकी काम किती झालंय 3. मग आपण इथे टाकू 3. 48 दिवसांनंतर काम सुरू झाल्यापासून 48 दिवसांनंतर. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला किती कामगार लागले 110. किती दिवसांसाठी 48 दिवसांपर्यंत. काम किती केलंय 3. इतके काम पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले तर त्याला शिल्लक काम दिलेल्या वेळेत, वेळ कितीचा दिलाय त्याला 92 दिवसांचा दिलेला आहे. 48 मधनं 92 गेले, उरतात किती, ह्याच्यामध्ये 4 टाकले तर होतील 52 आणि 40 म्हणजे 44. राईट. आता बघा ही एक कंडिशन झाली आहे माझी. एवढंच तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. काय सांगितलं परत एकदा नीट वाचा क्वेश्चन. एका कॉन्ट्रॅक्टरला एक काम, एवढे कामगार आहेत, 110 कामगार आहेत, घेऊन 92 दिवसात काम पूर्ण करायचंय. बरोबर आहे. काम सुरू झाल्यापासून 48 दिवसांनंतर म्हणजे 110 वर्करनी किती दिवस काम केले 48 दिवस काम केले. तर तेव्हा काम किती कंप्लीट झालंय 5 पैकी 3 काम कंप्लीट झालंय. समजा 5 खड्डे खंदायचे होते, 3च खड्डे खंदून झालेत त्यांचे. 3 खड्डे खाली आपल्याला वर्क दिसते इथे 3. 110 लोकांनी 48 दिवस काम केले. ठीक आहे. इतके झाल्याचे निदर्शनास आले तर पासून आपलं गणित म्हणजे बदललं, म्हणजे केस बदलली. त्याला शिल्लक काम दिलेल्या वेळेत, शिल्लक काम किती आहे 5 पैकी 3 खड्डे झाले, उरले किती खड्डे 2. त्याला शिल्लक काम दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी म्हणजे 92 दिवसांमध्ये ऑलरेडी 48 दिवस त्यांनी वाया घातलेत. बरोबर आहे. 48 दिवसाचं काम झालेलं आहे. मग आता उरले किती दिवस 44. D2 किती झालाय 44 उरलाय. काम करण्यासाठी कामावरून किती कामगारांना कमी करावं लागेल, किती कामगारांना कमी करावं लागेल हे विचारलेलं आहे. ठीक आहे. कामगार किती घ्यावे लागतील नाही. बरोबर. आपण काय करू इथे M2 करू. बरोबर आहे. मग आता बघा 44 नी 110 ला भाग जातो किंवा मग एक आपण सरळ 11 ने भाग देऊयात. किती येतोय 11चं इथं 10, इथे किती येणार 4. 11 ने जर का भाग दिला तर आलं लक्षात. इथे आलं 10, इथे आलं 4. या 2नी ह्या 4 ला भाग दिला, इथे आलं 2. 2नी
ह्या 48ला भाग दिला किती आलं 24. 24ला भाग दिला ह्या आपण 8ने, सॉरी 3ने, किती येते 8. M2 किती हवेत 8 हवेत. तर कॉन्ट्रॅक्टर किती कामे करावे लागतील असं विचारले त्यांनी. एक मिनिट मी परत एकदा हे क्वेश्चन नीट बघून घेतो. अगदी एवढा आन्सर नाही येणार. ठीक आहे, मग हेच करून टाकू सर. 110 48 दिवसांनंतर 3 खड्डे खंदून झालेत, उरले आता 2 खड्डे आणि दिलेल्या वेळेत काम पूर्ण करायचं म्हणजे 44 दिवस. तर किती कामगारांना कमी करावं लागेल. ठीक आहे, आपण इथे M2 काढून घेऊयात. राईट, 11 चोक 11 10. राईट, 3ने 48ला भाग दिला, 16 त्रिक 48, 4 चोक 16. राईट, आता हे किती झाले 40 आणि 80. बघा मगाशी काहीतरी हुकलं असेल आपलं 80. राईट, बघा 10 गुणिले 4. ओके, हा ते 8 आणि तर मगाशीचा तो 10 होता, आपण तोच काउंट करायचा राहिला होता म्हणून 80 कामगार एवढं सगळं काम करून 44 दिवसांमध्ये 2 खड्डे खंदू शकतात. हा झाला त्याचा प्रकार, म्हणजे आन्सर आलं त्याचं. पण अजून प्रॉपर आन्सर पर्यंत नाही पोहोचलो आपण. किती कामगार कमी करावे लागतील, कमी करायचे. 110 वरून डायरेक्ट तुला कामगार कितीवर आणायचे 80 वर आणायचे. म्हणजे किती कामगार कमी केलेस तू 30 कमी केलेस. हे झालं त्याचं प्रॉपर आन्सर. 30 कामगार कमी करावे लागतील. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. 8 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 14 दिवस लागतात. 8 व्यक्ती 14 दिवस लागतात. तर 21 व्यक्तींना त्याच कामाच्या 3/4 म्हणजे इथे जर का मी 4 पकडलं तर इथे किती पकडायला लागणार आहे 3 पकडायला लागणार आहे. त्याच कामाच्या ह्या कामाच्या 3/4 4 कटतात म्हणून इथे 4 घेतलं. असं मनाने 4 नाही घेतलं मी. इथे बघायचं छेदातला कोण आहे, छेदावाला इकडे पाहिजे गुणाकारामध्ये, कट करता येतो, सोपं जातं ते. 3 इथे घेतला. ठीक आहे, तर किती दिवस लागतील. इथे किती 4 काम. राईट, काय विचारलाय D2 विचारलेला आहे. ओके, सो आपण भाग दिला. इथे आलं 2, इथे आलं 7, 7 दुने 14, 14चाच वर्ग विचारला वाटत. नाही इकडे 7 दुने 14 4 किती आलंय D2 विचारलेला आहे, तो आला 4. ओके, आलं लक्षात. पुढचं गणित. एक कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 27 तास लागतात. 8 गुणिले 27. ते तर पासनं केस दुसरी, तेच काम म्हणजे W2 घ्यायचे. W2 आणि W1 काहीच W घ्यायचीच गरज नाही. 18 तासात करावयाचे असल्यास किती माणसे लागतील, किती कामगार लागतील हेच विचारलेलं. 9 दुने 9 त्रिक 2 भाग दिला 4, 4 त्रिक 12. बघा इथं दिवस किती आहेत, इथे तास किती आहेत. T1 किती आहे 27 आहे. इथं T2 किती दिलेला आहे 18 दिलेला आहे. टाइम कसा झालाय कमी झालाय. वेळ जो जास्त लागणारा होता तो कमी झाला म्हणून कामगार जे आधी 8 होते ते मला आता किती करायला लागले 12 करावे लागले. आलं लक्षात. ह्या इन्व्हर्स साठीच्या ह्या गोष्टी आहेत. इन्व्हर्स म्हणजे काय सांगितलं व्यस्त चलन. व्यस्त चलन म्हणजे काय, एक गोष्ट कमी झाली तर दुसरी गोष्ट वाढते. आणि मी तुम्हाला काय सांगितलं मॅक्झिमम टाइम टाइमाबद्दल असतं. म्हणजे मॅक्झिमम एक्झाम्पल्स याचे टाइमवरच निघतात सगळे. कामगार वाढवले की वेळ कमी लागला ना. 8 कामगारांना 27 लागले, बरोबर आहे. 8 कामगार आहेत तेव्हा 27 मिनिटं लागले. कामगार वाढवले की टाइम कमी लागणार आहे मला. ओके, सिंपल. हे असे इन्व्हर्सचे गणित आहेत. आपलं किती 12 आलंय ना. 12 M2 12 माणसे लागतील. पुढे 6 कामगारांना, मला असं वाटतं हा क्वेश्चन झाला का नाही. 6 कामगारांना 10 दिवस काम केल्यास किती रुपये भेटतात 24,000. तरला बरोबरचं चिन्ह. 10 कामगारांना 20 दिवस काम केल्यास एकूण किती रुपये मिळाले पाहिजेत. 10 ला 10 कट झालं. राईट, आता बघा हे काय होईल 6 चोक 24 म्हणजे किती हे 4,000 आहेत.
हे 4000 बरोबरच्या पलीकडे कशात, गुणाकारामध्ये किती झाले, 4 दुने 8 आणि शून्य किती, 1 2 3 आणि हे 4, 4 0 80,000. ओके, लक्षात येतंय. पुढे पॉज कर. पुढचा क्वेश्चन बघू. ओके, आणि हे नाही, हे MB वाले गणित आहेत. एक काम पूर्ण करण्यासाठी 12 माणसांना 30 दिवस लागतात. 12 माणसांना 30 दिवस, हे झाले मॅन डेज. जर ते काम 20 दिवसात पूर्ण करायचे तर, जर ते काम 20च दिवसात पूर्ण करायचे असेल तर आधीपेक्षा जादा किती माणसे कामावर घ्यावे लागतील असं विचारलंय. ठीक आहे, इथं M1 12 आहेत, इथं D1 30 आहे. इथे काय सांगितलं, आता ते काम 20 दिवसात करायचं म्हणजे D2 किती आहे, 20च आहे. तर M2 किती येणार असं, राईट. 12 36 360, किंवा हे काटाकाटी जरी तुम्ही केली तरी चालते, काही फरक नाही पडत. फक्त मला इथं लक्षात येतं की इथे 18 येईल म्हणून. बघा, 12 36 360, 20चा कोणासोबत गुणाकार करायचा म्हणजे 360 येईल, किंवा 2चा कोणासोबत गुणाकार करायचा म्हणजे 36 येईल, तर ते 18. म्हणजे बघा, आता 18 दुने 36, हा 0 जशाल तसा. ठीक आहे, जरी तुम्ही काढलं, काही जरी केलं तरी डायरेक्ट काटाकाटी करू ते पण चालेल, डायरेक्ट काटाकाटी केली तरी पण चालेल. ठीक आहे, 0 0 कट झाला, 20 नी ह्या 2 नी ह्या 12ला भाग दिला 6, 6 18. M2 किती आलेला आहे, 18 आलेला आहे. पण आधी माणसांपेक्षा कितीने वाढवलेली आहेत माणसं, 6M जास्त लागतील, प्लस 6M करावं लागेल. 6M आपल्याला जास्त लागतील. बघा त्यांनी ऑप्शन मध्ये काय काय दिले. पहिलाच ऑप्शन 18 दिलाय, पण 18 काय, 18 माणसं लागणार आहेत, पण जास्त किती लागणार आहेत, पहिल्या केसपेक्षा किती जास्त लागणार आहेत ते त्यांनी तिसरा ऑप्शन ठेवलं. असं ते आपल्याला हुकवतात. ठीक आहे, असं ते आपल्याला चूक करायला भाग पाडतात. पण आपण पूर्ण एकूणच्या एका शब्दाकडे लक्ष द्यायचं, आधीपेक्षा किती जादा. ओके, पुढे ओके, ठीक आहे. हे टाईपचे गणित आपण बघूया, पण सध्या हा जो टाईप आहे तो संपून घ्या. 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस. खूप सारे उदाहरणं घेऊन आलेलो आहे मी, कारण की इथंच प्रॅक्टिस व्हावी तुमची ह्या सगळ्या गोष्टींची. म्हणून 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस, तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस, म्हणजे D2 विचारलेला आहे. ठीक आहे, 7 दुने 7 त्रिक, राईट. त्यानंतर 7 दुने 7 त्रिक झाले, 12 त्रिक 36, 36/7. मग जे काही येईल ते 5.1/7 सुद्धा येऊ शकतं. 7×5 35 आणि 1/36 काही पण येईल. अरे सॉरी, तेच म्हणतोय, असं काय येतंय काम उत्तर. 14 गुणिले D2 विचारलेला आहे ना आपल्याला. 7 दुने बरोबर आहे, आणि 7 त्रिक, आता ह्या दोन्ही भाग दिला इथे 6, तर 3 सख 18. 14 व्यक्तींना ते काम पुरवण्यासाठी किती दिवस लागतील, तर 18 दिवस लागतील, राईट. पुढचं गणित. 12 व्यक्तींना 20 दिवस काम केल्यास एकूण किती रुपये भेटले, 72,000. बरोबर. तर 18 व्यक्तींना 40 दिवस काम केल्यास त्यांचे एकूण रुपये किती मिळाले पाहिजेत, इथलं विचारलेलं आहे. बघा, आता 12 दुनी किती झाले, 24. 24च्या किती पट आहे 72, तर तिप्पट आहे. 24च्या किती पट आहे, तिप्पट आहे की नाही. हे इथंच आहे ना, सेम तसंच इथं पण पाहिजे. 18 चोक 18 दुने 36, 36 दुने 72. 72 त्रिक किती होतात तेवढे, म्हणजे किती, 216. बरोबर, 216 जातील ना. 72, हां, 72च्या तिप्पट. हां, 6 आणि 7 21, 216. बघा, मला असं वाटतंय की एवढं यायला पाहिजे, राईट.
मी माझा आन्सर वर लिहून ठेवतो. जर का काहीच कॅल्क्युलेशन न करता नुसतं असंच लॉजिकनच सोडवायचं म्हणलं तर मला काय वाटतंय 2 1 6 आणि त्याच्यावरची ही अशी शून्य असतील समजा. ठीक आहे, 3 शून्य. राईट, एवढं माझं यायला पाहिजे. आपण कॅल्क्युलेशन्स करून बघूयात आता तेवढं येतंय का. ठीक आहे, हा 0 आणि हा 0 कट झाला. राईट, किती येतंय 12 72. ह्या दोन्ही ह्या 6ला भाग दिला 3. बघा आलं की नाही. वर काहीच नाही उरलं म्हणजे वर 1 उरलाय आणि खाली किती उरले 3 उरले म्हणजे 300 आहे की नाही. तिपटीच्या मध्येच किंवा तिप्पट 30पट जे काय असेल ते. ठीक आहे, 300. आता यांचा गुणाकार होणार आहे कसा. 18 चोक 72 बरोबर. 72 गुणिले 3 ते आत्ताच करून बघितले आपण. किती येतात 216. 1 0 2 0 आणि गुणाकारातला हा पलीकडचा 3 0. फक्त मी तेवढंच बघितलं की हे एकमेकांच्या काय पटींमध्ये येतात. पूर्ण काटाकाटी सुद्धा नव्हती केली आणि मी हे आन्सर काढलं होतं. तुम्हीही काढू शकता. काय काय फक्त लॉजिक आहे त्याच्यामध्ये की हा एवढ्या पटीत आहे तर तो पण तेवढ्याच पटीत असणार आहे. बरोबर आहे. आपण खाली तिप्पट बघितले, इकडे पण तिप्पट करू. मग तिप्पट 300 पट जे काय असेल ते 0 तर तुम्हाला कॉमन ठेवावेच लागतील. ते आलं लक्षात. पुढे आता पुढचा जो टाईप आहे तो आपण पुढच्या लेक्चर पासूनच बघूया. धन्यवाद.